पुण्याच्या मुळशी येथील या उद्योजकांनी सुरू केली पुण्यातील सुप्रसिद्ध बार्बेक्यू मिसळ आणि करत आहे कोट्यावधींची उलाढाल। नमस्कार मित्रांनो, मी ओमी कदम। तुम्ही बघताय 21 दिवस 21 मराठी उद्योजक सिरीजचा भाग 5वा व दिवस 5वा। मुळशी तालुक्यातील हे आहेत दीपक थोरात। हॉटेल मॅनेजमेंट मध्ये गोल्ड मेडल मिळवल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर मधील एका 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी केली, पण सुरुवातीपासूनच स्वतःचा काहीतरी व्यवसाय करायचा होता। यासाठी ते परत गावी आले आणि 2000 साली 15,000 रुपयांचे कर्ज घेऊन चायनीजचा स्टॉल सुरू केला। पुढे त्यांनी एका नामांकित ब्रँडची फ्रँचायझी घेतली व सगळं सुरळीत चालू असतानाच अचानक त्यांची या व्यवसायामध्ये फसवणूक झाली व त्यांच्यावर लाखोंचं कर्ज झालं। पण मित्रांनो, दीपक यांनी हार न मानता पुन्हा नव्याने सुरुवात करायचं ठरवलं आणि 2019 साली सुरुवात झाली थोरात बार्बेक्यू मिसळ आणि पावभाजी या ब्रँडची। थोरात बार्बेक्यू मिसळ ही पुण्यातील सुप्रसिद्ध मिसळ असून त्यांच्या 25 शाखा आहेत। मित्रांनो, दीपक यांचे व्यवसायातील यश आणि सतत काहीतरी करण्याची जिद्द